नाव किराडवाले भोताळा, गावाचं नाव टेहनेपोळे, माझ्या पाड्याचं नाव मोठारपाडा. तर असे आमच्या 2 महसुली गावं आहेत. त्या गावापैकी आमचे 18 पाडे आहेत. आमच्या 18 पाड्यापैकी लोकसंख्या 5,700 आहे. 700 ही लोकसंख्या आहे. आम्ही आमच्या खालचा भाग आहे त्याला पाण्याची फार म्हणजे परिस्थिती बिकट आहे. तर त्या खाजन म्हणजे किनारपट्टी आपल्या समुद्रकिनारपट्टी त्यात आम्ही प्रयत्न करतो, पण बोर वगैरे मारतो, पण तिकडे खारट पाणी असते. त्यामुळे काही बोरचा पण उपयोग नाही होत आणि वॉटर सप्लाय जी केलेली आहे ती पण काही व्यवस्थित केली नाही. म्हणून आमच्या जो मिसना समाज आहे खालटनपट्टीला एकदम पाण्याची त्यांना बिकट परिस्थिती आहे. त्यांना 1-1 किलोमीटर पाणीवर जावं लागते. अडचण आहे. तर त्या योजनेअंतर्गत आम्ही प्रयत्न करून बघितलेले आहेत, पण ते काही बरोबर पाण्याची सोय आहे. तर आमचे जे तसे 7 पाडे तलावपाडा तर त्यापैकी आमचे 7 पाडे वंचित आहेत, म्हणजे पाण्यापासून वंचित आहेत. तरी आम्ही पाण्याचा प्रयत्न बोर वगैरे मारतोच, पण त्यांना म्हणजे खारट पाणी असल्यामुळे 1-1 किलोमीटर पाणीवर जावं लागते. आमच्याकडे म्हणजे पाण्याचे आम्ही बरेच प्रयत्न करून बघितले, पण ते काही व्यवस्थित होत नाही आहेत. म्हणजे त्या आमची एक वॉटर सप्लाय म्हणून लाईन जोडलेली आहे, पण ते पण व्यवस्थित होत नाही आहे. म्हणजे असा टेकडी चढ उतार आहे असल्यामुळे म्हणजे लाईन तुटून जाते किंवा अशा तुटफुट सदरची होतच राहते. त्यामुळे जे मिसना समाज आहे किनारपट्टीला, समुद्र किनारपट्टीला, त्यांना खारट स्थिती म्हणजे खारट पाणी लागते. आपण प्रयत्न तर करून खारट आम्ही रिलायन्स मार्फत आम्ही बोर वगैरे चालू आहे आमचे, पण ते काही खारट पाणी असल्यामुळे त्यांना त्रास होतो. पाणीचा दुसरा काही आणि हॅलो, आमच्या मध्ये पण आहे आणि आमची लोकवस्ती तशी बघितली ना तर 18 पाडे आहेत. 18 पाड्यांना म्हणजे मेन वानगाव ते डहाणू रस्त्यापासून म्हणजे 1 किलोमीटर ते 500 मीटर असे तुकडे रस्ते आहेत. तरी पण ते पण व्यवस्थित काही जिल्हा परिषदकडे आम्ही ठराव वगैरे पाठवतो, पण ते पण आमच्याकडे दुर्लक्ष करतात. कुठल्याही योजनेअंतर्गत आम्ही ठराव वगैरे दिलेलेच आहेत, पण ते काही फारच म्हणजे दुर्लक्ष होत आहे. आमच्या या खेडेगावामध्ये ग्रामपंचायतमध्ये उत्पन्नच फार कमी आहे. उत्पन्न कमी असल्यामुळे आमच्या गावाला रस्त्याची फारच हे झालेली आहे. पावसाळ्यात एखाद्याला दवाखान्यात न्यायचं असेल तर कुठे साखाव नाही, कुठे रस्त्याचं ठिकाणा नाही, चिखल वगैरे असतो, कुठलं वाहन वगैरे जात नाही. परिस्थिती ह्या टेहनेपोळे गावाला आहे. तर मी सरपंच असून म्हणजे मला सुद्धा लोक म्हणजे ग्रामस्थ लोक बरेचसे ऐकवतात की प्रत्येक ठिकाणी कामं होतात आणि आपल्याकडे कामं नाही. आमच्याकडे काही असं खेडेगावामध्ये बाजारपेठ नाही किंवा जे आपला कर वसुली वगैरे ते फारच कमी आहे. म्हणजे 1-1 घराला 30-20 रुपये असे. तर आमचे घर कुटुंब 1085 आहेत आणि आमची लोकवस्ती 5700 इतकी आहे.
तर एवढ्या लोकांचं मला ग्रामस्थ लोकांचं ऐकावं लागते आणि कामाचा पाठपुरावा पण माझं तर तसं ग्रामसभेमध्ये तरी पण मी म्हणजे रिक्वेस्ट करतोच, पण ते काही उत्पन्न कमी असल्यामुळे म्हणजे कामच होत नाही ना. हॅलो. हॅलो सर. हा, बस काय यापुढे काय